गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे की जो मे महिन्यात अवकाळी पाऊस पडला आणि आता पावसाने ओढ घेतली आहे आणि कडक ऊन पडलं आहे आणि त्याचा परिणाम अवेळी पडलेल्या पावसामुळे या देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची जी झाडं आहेत त्यांना लवकर पालवी आलेली आहे आणि ह्या पालवीचं रूपांतर चांगल्या पानांमध्ये होण्यासाठी त्याच्यावर आत्ता ह्याच वेळी फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण ही कोवळी पालवी हिला कीड लागलेली आहे आणि ही कीड जर नियंत्रण देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जर केलं तर येणारा जो हापूस आंब्याचा हंगाम असेल तो सर्वात अगोदर मिळू शकतो। म्हणून सर्व शेतकरी मित्रांना जेथे जेथे आंब्याला कलमाला हापूस आंब्याला पालवी आली असेल त्या बागांमध्ये त्वरित फवारणी करा। फवारणीमध्ये तुम्हाला बुरशीनाशक आणि गॅस पॉयझनचा वापर करायचा आहे आणि यासाठी नैसर्गिकपणे अग्निअस्त्र आणि बुरशीनाशकासाठी जेवढं जास्तीत जास्त भेटेल तेवढा आंबट ताक किंवा जीवामृत किंवा दशपर्णी अर्क हे तुम्ही वापरू शकता। आणि या प्रकारे जर तुम्ही ही पालवी जर आता व्यवस्थित मॅच्युर्ड व्हायला दिलीत आणि परिपूर्ण जर लवकर ही पालवी झाली, कारण सध्या पावसाने ओढ घेतलेली असल्यामुळे येत्या काही दिवसात कडक उष्णता आहे, त्यामुळे या फवारणीचा चांगला परिणाम होणार आहे। आणि त्याचबरोबर त्या फवारणीमध्ये जर तुम्ही टॉनिकचा वापर केलात तर टॉनिकचा वापर जर करायचा असेल तर तुम्हाला त्याबद्दल नैसर्गिक टॉनिकची माहिती ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जाईल व जे मोबाईल नंबर असतील तिथे संपर्क साधू शकता। आणि हे जर तुम्ही केलं तर येणारा हापूस आंब्याचा हंगाम हा तुमच्यासाठी सुवर्णकाळ असेल। कारण पॅक्लोब्युटाझोल जो घातला जातो कल्टार ते घालायची आवश्यकता जर हे एका फवारणीमुळे तुमची कमी होऊ शकते व मुबलक आंबा आणि दर्जेदार तसेच लवकर तुमच्या पदरात पडेल आणि तुम्हाला एक चांगलं उत्पन्न मिळेल यासाठीचा व्हिडिओ केला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व आमच्या गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।